तर आज सकाळची देवपूजा झाली, त्यानंतर अंगणाची स्वच्छता साफसफाई सकाळी सकाळी लवकर करून दिवाबत्ती रांगोळी करून जेव्हा आपण छान देवपूजा करतो त्यावेळेस घरातलं वातावरण खूपच छान प्रसन्न होतं. मी दिव्यांसाठी हे असे घरं आणलेले आहे जे की दिवे लावण्यासाठी खूप छान मला उपयोगी पडत आहे. दिवा बघू शकता तुम्ही किती छान मंद जळत आहे, अजिबात हवा लागत नाही, त्यामुळे छान असं तेल संपेपर्यंत दिवे चालू राहतात आणि छान असं आज सकाळची सुरुवात झालेली आहे. तनू कॅडबरी नाश्ता झाल्यानंतर खाण्यासाठी काढत आहेत. आमचे नाश्ते वगैरे झाले आणि त्यानंतर आम्हाला झाडाची कटिंग करायची होती बॅक साईडच्या गार्डनची, त्यामुळे मी बॅक साईडला आज सकाळी आवरलेलंच नाही, सकाळी फक्त समोरून आवरलं आणि आज छान झाडांची कटिंग केली. त्यामुळे गार्डन खरंच खूप मोकळं आणि सुटसुटीत वाटत आहे, कारण खूप मच्छर होत होते आणि नागेलीचा वेल देखील इथे आंब्यांच्या झाडाखाली खूप वाढला होता. संपूर्ण वेल तोडून टाकला, फक्त थोडेफार जो झाडांवरती चढलेला आहे तोच ठेवलेला आहे, जे आपल्याला गरजेपुरता लागेल तेवढ्याच पानांचा, कारण खूप गर्दी झाली की भीती असते झाडांची पण वेलांची. आणि चिक्कूला बघू शकता तुम्ही किती छान असे चिक्कू आलेले आहे, भरपूर असे चिक्कू येतात. आंब्याला देखील आता लवकरच आंबे येतील, बार यायला चालू होईल आणि मोकळं सुटसुटीत गार्डन खरंच खूप छान वाटत आहे आज. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा.